तर हे कापड आपण दुसरं त्याच्यावरच ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ठेवल्यानंतर आपल्याला शिलाई द्यायची आहे. ही शिलाई इथे द्यायची आहे. शिलाई दिल्यानंतर आपण हे कापड परत पलटूया. तर बघा किती छान ते दिसत आहे. हा छोटासा तुकडा आहे, आपण वरती त्याला शिलाई देऊया आणि शिलाई दिल्यानंतर ते त्याला पलटूया. असं आपल्याला पुऱ्या कापडाला शिलाई द्यायची आहे. ते परत एकदा तुम्हाला दाखवते. असं छोटं चौकोनी पट्ट्या केलेलं आहे. कोणत्याही आपल्याला मॅटर वेगळ्या कलरमध्ये करायचं आहे तर आपण वेगळेच तुकडे घेतले पाहिजे. तुम्ही परत शिलाई देत आहे. शिलाई मी त्याच कापडावर ठेवलेली आहे आणि परत एकदा हे सगळं तिरकस एक शिलाई देत आहे. शिलाई दिल्यानंतर आपण कापड पलटून घेऊया. असं आपल्याला असे करत करत पूर्ण कापडाला लावून घ्यायचे आहे तुकडे. हे आपण तुकडे लावून घेतलेले आहे. बघा कसं दिसतंय. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे साईडचं जे कापड आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. आपल्या साईडचं कापड पूर्ण कट करून घेऊया. म्हणजे कट केलेली जे आहे त्याला फेकू नका, त्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला परत याच व्हिडिओमध्ये. या हॉट मॅटसाठी त्याचाच उपयोग करायचा आहे आपल्याला. थोडं कापड कट केलेलं आहे. आता बघा किती छान दिसतंय ते, त्याचं लुक छान दिसतंय. तर हे जे कापड आहे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तुकड्यांचा. तर हे कापडाला जोडून घेते. आपल्याला सेम तसंच जोडायचे आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. एकसारखं नकोय, वेगवेगळे असलं तर दिसायला बी छान दिसतं आणि मस्त दिसतं. तर तुम्ही हे तुकडे तिरकस लावून पूर्ण कापडाला तुकडे जोडून घ्या. तर शिलाई दिल्यानंतर हे दोन्ही कापड जोडले जातील. अशाने आपल्याला हे कापड जोडले जातील. आता आपल्याला काय करायचं आहे, पाण्याच्या आकाराचा एक कागद घ्यायचा आहे कट करून आणि त्याला आपण जी शिलाई दिली त्याच्या बाजूला ठेवून साईडने कडूने किंवा चॉकने त्याला रेष मारून घ्यायची आहे. तर मी रेष मारून घेतलेली आहे आणि आता मी हे कट करून घेत आहे. कारण की आपल्याला पाण्याचं मॅटर बनवायचं आहे पाण्याच्या आकाराचं, तर आपण पाण्याच्या आकाराचाही बनवत आहोत. हे बघा किती छान दिसतंय. तर आता आपल्याला याला अस्तर लावायचं आहे खालून आणि मग पायपिंग करायची आहे. तर जे कट केलेलं आहे याच्यापासूनही आपण छोटंसं आकाराचं पाण्याचं मॅट बनवणार आहोत. तर मी आणि त्याला या पिना व्यवस्थित लावून घेणार आहे, म्हणजे खालचे जे अस्तर आपण लावत आहे ते सरकणार नाही आणि व्यवस्थित आपल्या हॉट मॅटरला मस्त पॅक बसेल. मी पूर्ण पिना लावून आणि त्याला शिलाई देणार आहे. आपल्याला पूर्ण शिलाई द्यायची आहे. आता मी काय करते, जे खुणा केलेला आहे त्या ठिकाणी शिलाई देणार नाहीये. मी शिलाई फक्त साईडने देणार आहे, त्याच ठिकाणी शिलाई द्यायची नाही आपल्याला. एवढ्या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची नाहीये. तर मी अस्तर लावून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूला अस्तर लावून घेतलेलं आहे आणि ही बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे. याच्यात आपल्याला जे कट केलेलं आपल्याला जे मटेरियल उरलेलं होतं ते सगळं आपल्याला याच्यात भरायचं आहे.
तर आपण हे सगळं व्यवस्थित भरून घेऊया, जेणेकरून ती आपली पानाच्या आकाराचे जे मॅट्स आहे ते खूप छान दिसेल आणि व्यवस्थित दिसेल. तर पूर्ण आपण हे तुकडे करून असे पानाचे आकार द्यायचे आहे. मधलं जे आपण जे मटेरियल भरलेलं आहे त्याच्यावर शिलाई बसल्यानंतर हे पक्क होऊन जाईल आणि मधलं कापड काही हलणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची आहे, घ्यायची आहे. असे करून पूर्ण पानाला आपल्याला पायपिंग करायची आहे. ही मी पायपिंग द्यायला सुरुवात केली आहे. तर अशीच आपल्याला जाड बारीक जशी पायपिंग हवी तशी तुम्ही द्या. मला जाड पायपिंग आवडते, मग मी जाडच पायपिंग दिली आहे. ही बघा मी पायपिंग पूर्ण दिलेली आहे आणि व्यवस्थित त्याने पानाचा आकार आलेला आहे. तर बघू शकतात किती छान दिसत आहे आपलं पानाच्या आकाराचं मॅटर. त्याच्यावर आपण लोणच्याच्या भरण्या, चहा नाहीतर टेबल सजवण्यासाठी हे करू शकतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा पानाचा व्हिडिओ म्हणजे पानाच्या आकाराचा मॅट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त फ्रेंडबरोबर शेअर करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.